प्रकाश आंबेडकरांची 26 जुलै रोजी सांगलीत सभा। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर निघणार आरक्षण बचाव यात्रा। पत्रकार परिषदेत प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांची माहिती। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 25 जुलै 2024 रोजी मुंबई चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रा निघणार आहे। ही यात्रा चैत्यभूमीपासून सुरू होऊन पुणे फुलेवाडा तसेच कोल्हापुरात दाखल होणार आहे। 26 जुलै 2024 रोजी कोल्हापूर हातकलंगडे जयसिंगपूर मार्गे ही यात्रा आपल्या सांगली शहरात दाखल होईल व स्टेशन चौक सांगली येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे। या सभेला ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत। तरी SC ST OBC बंधू भगिनीने हजारो संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी केले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायगवाळे, राजू मुलानी, प्रशांत वाघमारे, संजय कांबळे, इरफान केडिया, नामदेव कांबळे, अशोक लोंढे, सिद्धार्थ लोंढे तसेच किशोर आढाव, परशुराम कुदळे, श्रीकांत लाडे, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते। सांगोला न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी बाळासाहेब महाडिक। आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने एक राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर काढतात। ही यात्रा कोल्हापूर या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे। 26 जुलै रोजी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली ज्यावेळी ह्या आरक्षणाची घोषणा केली, त्याच दिवसाच्या औचित्याने बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरमधून यात्रेची सुरुवात करणार आहेत आणि जवळपास 17 ते 18 जिल्ह्यांमधून साधारणपणे 15 दिवस ही यात्रा महाराष्ट्रावर चालणार आहे। 25 तारखेला सकाळी 10 वाजता चैत्यभूमी येथे अभिवादन करून बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत। पुणे येथे फुलेवाडा येथे अभिवादन करून नायगाव येथे सावित्रीबाईंना अभिवादन करून सातारा कराड मार्गे कोल्हापूरमध्ये 25ला रात्री बाळासाहेब पोहोचणार आहेत। 26 तारखेला सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून अभिवादन करून जाहीर सभा घेऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे। कोल्हापूरच्या सभेनंतर हातकणंगले जयसिंगपूर या मार्गे 26 तारखेला सायंकाळी ही यात्रा सांगलीमध्ये पदार्पण करणार आहे, सांगलीमध्ये येणार आहे। सांगलीमध्ये सायंकाळी 6 वाजता स्टेशन चौकामध्ये या यात्रेचं स्वागत आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बाळासाहेब 26 तारखेला जाहीर सभा संपल्यानंतर सांगलीमध्येच मुक्काम करणार आहे। त्याच्यानंतर 27 तारखेला आरक्षण बचाव यात्रा मिरज कवठेमंकाळ मार्गे सांगोल्याकडे रवाना होणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 26 तारखेला सायंकाळी यात्रा येईल आणि 27 तारखेला सकाळी यात्रा मिरज कवठेमंकाळ मार्गे सोलापूरकडे रवाना होईल। या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण सांगली जिल्ह्यातील SC ST OBC बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी व्हावं। आरक्षण बचाव यात्रा ही जो आरक्षणाचा विषय क्लिष्ट होऊन बसलेला आहे त्याच्यावरती कायद्याने काय तरतूद आहे आणि सर्वसामान्यांचं आरक्षणवाद्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे ही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये उतरलेले आहेत। सर्व आरक्षणवाद्यांना माझं आव्हान आहे, SC ST OBC मुस्लिम बांधवांना आव्हान आहे, त्या यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि ही यात्रा यशस्वी करावी। सायंकाळी 6 वाजता 26 तारखेला स्टेशन चौक येथे जी जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी हजारोंच्या संख्येनं आपण उपस्थित राहावं आणि ही सभा यशस्वी करावी अशी विनंती आवाहन आपल्या माध्यमातून सर्व OBC बांधवांनी या ठिकाणी करत आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे